निलेश जाधवला पाहतोय आपण. स्ट्राईक एंडवरती खेळणार संदेश चाळके. नॉन स्ट्राईक एंडवरती खेळतोय समीर. चाळकेला पाहतोय. चेंडू सोपवलाय निलेश जाधवच्या हातामध्ये. चला पंच टायमिंग लावायचा आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं फेकून झाले पाहिजे. 3 षटकाचा सामना असेल. ह्या पुढील सर्व सामने हे 3 षटकाचे खेळवले जातील. सर्व संघनायकांनी कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय निलेश जाधव. सुंदर फटका. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू निघून जाणार. वन बाउन्स. सीमारेषा पलीकडे 4 धावेसाठी चौकार. डीजे संघाच्या अकाउंटला सुरुवात करतोय संदेश चाळके. अमरदीप धवली संघाकडून सलामीवर मैदानाच्या आत पाहतोय आपण. स्ट्राईक एंडवरती संदेश चाळके. नॉन स्ट्राईक एंडवरती समीर. चाळकेला पाहतोय. धाव फलकावरती धावा लागतायत. 4 धावा. सुंदर फटका. स्ट्रेटआउट चेंडू मारलाय. कृष्णा जाधवला पाहतोय आपण. सुंदर फेकी करतोय. दोन धावेनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 6 या अंकावरती. 6 धावा 10 फलकावरती लागतायत. एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. पहिला आदरा बसतोय. मोठा मासा गळायला लागलाय अमरदीप धवली संघाचा. संदेश चाळके जाईल माघारी. डीजे पतन झालंय. संदेश चाळके माघारी. एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. निलेश जाधवनं मी पहिल्याच म्हटलं हा अष्टपैलू खेळाडू का म्हणून याला ओळखलं जातं. त्यानं दाखवून दिलं मैदानाच्या आत. स्ट्राईक एंडवरती नवीन फलंदाज जातोय. ऋषिकेश चाळकेला पाहतोय आपण. अष्टपैलू खेळाडू ऋषिकेश चाळके मैदानाच्या आत. 18 चेंडूंचा खेळ करायचा आहे. 18 चेंडूमध्ये जवळजवळ 30 ते 35 धावा गोळा कराव्या लागतील अमरदीप धवली बंटी संघाला. जेपी खिरकंडी संघासमोर खेळत असताना स्ट्राईक एंडवरती ऋषिकेश चाळकेला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती समीर चाळके. गुलिंग मारवरती सज्ज झाला आहे निलेश जाधव. जेपी खिरकंडी संघाकडून पुन्हा एकदा एष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. दुसरा आदरा बसतोय अमरदीप धवली. चंदू बैलाचे मालक पाहतोय आपण. अक्षय केसारकरला पाहतोय आपण. या ठिकाणी चंदू बैलाचे मालक आहेत ते. आज उसाटण्या ठिकाणी शर्तीच्या जंगी सामने आयोजन केलेत आहे. त्या ठिकाणी चंदू बैलाचे मालक अक्षय केसारकर मला वाटते नक्कीच भेट देऊन आले असतील. सकाळच्या सत्रामध्ये नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आत. बंटी चाळकेला पाहतोय. स्ट्राईक एंडवरती 2 मोठे हादरे बसले ते अमरदीप धवली बंटी संघाला. संदेश चाळके ऋषिकेश चाळके माघारी धाडलेत. गोलंदाज निलेश जाधव. सुंदर सन्मान दिलाय चेंडूला.
दोन चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावणार, चेंडू निघून जाणार सीमारेषा पलीकडं. 4 धावेसाठी चौकार डिदे. पहिले षटक हाताळलं निलेश जाधवनं. धावा खर्च केल्या 10. दोन मोठे असे मोहरे टिपलेत. संदेश चाळके आणि ऋषिकेश चाळके माघारी धाडलेत. नवीन गोलंदाज येतोय जेपी खिरकंडी संघाकडून. साहिल याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. कर्णधार निलेश जाधवच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय साहिल जेपी खिरकंडी संघाकडून. स्ट्राईक एंडवरती समीर चाळकेला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडवरती बंटी चाळकेला पाहतोय आपण. समीर चाळकेला हाणामारी करावी लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल कारण दोन मोठे असे आदरे आपले पवेलियनमध्ये गेले. संदेश चाळके आणि ऋषिकेश चाळके. थांबावं लागेल मैदानाच्या आत समीर चाळकेला. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. 30-35 धावा ठोकाव्या लागतील. 18 चेंडूचा खेळ आहे मैदानाच्या आत. 3 षटकाचा सामना करावा लागेल धवली बंटी संघाला. जेपी खिरकंडी संघासमोर खेळत असताना साहिल निघतोय पंचांच्या डाव्या बाजूनं समीर चाळकेसाठी. सुंदर पैदा चेंडू होता. चेंडू चकमून जातोय. स्ट्राईकच्या मागून निघून गेलाय. चेंडू सीमारेषा पलीकडं. 4 धावेसाठी चौकार डिदे. धावसंख्या 10 फलकावरती लागते. 14 या अंकावरती. काहीसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं श्रीनाथच्या माध्यमातून. आता यष्टिरक्षक नक्कीच चेंजिंग पाहायला मिळेल. निलेश जाधव यष्टिरक्षकच्या भूमिकेमध्ये पाहतोय. साहिल निघतोय एकदा पुन्हा समीर चाळकेसाठी. फुल टॉस चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षण झेल खाली येणार. झेल पकडणार. तिसरा आदरा बसलाय अमरदीप धवली बंटी संघाला समीरच्या स्वरूपात. संघाच्या संघनायकांनी इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेक साठी यायचं आहे. केदारनाथ अक्कलपे विपक्ष शिवशक्ती कारगाव यांच्यामध्ये लढत होईल. पुन्हा एकदा निघतोय साहिल. वैभव चाळकेला पाहतोय. सुंदर पटका कार्पेटमध्ये चेंडू घेतलाय. चेंडू चकमून गेलाय कृष्णा जाधवला निघून. 4 धावेसाठी चौकार. या 10 फलकावरती लागतायत. 3 विकेटच्या पतनानंतर 18 धावा 10 फलकावरती. नक्कीच अक्षयला चेंडू चकमून गेला सीमारेषा पलीकडं. सुंदर फलंदाजी पाहायला मिळते वैभव चाळकेच्या माध्यमातून. आल्या पावली चेंडूला धाडून दिलं सीमारेषा पलीकडं. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. कृष्णा जाधव चेंडू खाली येणार. चेंडू उचलणार. फेकी करणार. 1 धाव कंप्लीट होणार. एका धावेनं संघाच्या अकाउंटला वाढ होणार. 19 या अंकावरती. 3 विकेटचं पतन झालंय. दुसरं षटक चालू आहे प्रगतीपथावर. जेपी खिरकंडी संघाकडून साहिलच्या माध्यमातून पाहतोय आपण. निलेश जाधव कर्णधारच्या भूमिकेमध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षणाची फेरबदल करत असताना पुन्हा एकदा निघतोय साहिल बंटीसाठी. फुलटॉस चेंडूला भिरकावून द्यायचं होतं. सुंदर फटका मारलाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. सुंदर फेकी पाहतोय आपण.
2 धावा कंप्लीट होतात. 2 धावेने संघाची धावसंख्या वाढते 21 या अंकावरती. दुसऱ्या षटकामधले काहीसे चेंडू शिल्लक असावे. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे या षटकामध्ये, तरच नक्कीच मॅचला मजा येईल. कारण का धावांचा डोंगर उभा कराल तर मॅचला मजा येईल. कारण त्या समोर निलेश जाधव आहे एका बाजूला. एसट्या उद्ध्वस्त होत आहेत. चौथा आदरा बसतोय अमरदीप धवली बंटी संघाला. बंटीच्या पारीचा होतोय अंतर. डीजे पाहतोय मैदानाच्या आत. शेवटचं षटक असेल. आनामारी करावी लागेल. 12 चेंडूचा खेळ संपला. 21 धावा 10 फलकावरती. 4 विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आत अमरदीप धवली बंटी संघाचं. 6 चेंडूंचा खेळ करायचा आहे. नवीन गोलंदाज होते वैयक्तिक पहिलं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी करण अंडर 19चा खेळाडू पाहतोय. एक मूर्ती लहान आणि कीर्तिमान असा खेळाडू पाहतोय मैदानाच्या आत. नक्कीच 18 वर्षाचा खेळाडू पाहतोय आपण. गोलिंगवरती सज्ज केलाय निलेश जाधवनं जेपी खिरकंडी संघाकडून. स्ट्राईक एंडवरती वैभव चाळके. 6 चेंडूचा खेळ आहे बाकी. 6 चेंडूमध्ये फटके मारावे लागतील. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. शॉर्टपिच चेंडूला बिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षण झेल खाली होते. चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावेसाठी षटकार. डीजे धावसंख्या 6 न वाढते. धावसंख्या होते ती 27 या अंकावरती. सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय बघा. पहिला चेंडू पेस केला. मोठा फटका आला. दुसरा चेंडू निर्धाव टाकण्याची क्षमता या खेळाडूच्या माध्यमातून पाहतोय आपण. अंडर 19चा खेळाडू पाहतोय मैदानाच्या आत. करण जेपी खिरकंडी संघाकडून निघतोय गोलंदाज करण. सुंदर फटका. कार्पेट बदल चेंडू घेतलाय. कृष्णा जाधव चेंडू वरती येणार. चेंडू उचलणार. फेकी करणार. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती 29 या अंकावरती. हॅलो. याच ठिकाणी नुकतेच कोयना क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आमचे मामा विजयजी मुसळे साहेबांचं इथं आगमन झालंय. श्री गणेश क्रिकेट संघ आडोशीच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हा नक्कीच. चौथ्या चेंडूवरती षटकार येतोय. वैभवच्या माध्यमातून धावसंख्या 10 फलकावरती लागतायत. 35 धावा. सुंदर फटका. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. 5वा आदरा बसतोय अमरदीप धवली संघाला. धावसंख्या 10 फलकावरती. 5 विकेटच्या पतनानंतर 35 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये रवाना होतोय. सिद्धेश चाळकेला पाहतोय आपण.
सिद्धेश चाळके मैदानाच्या आत एक मोठा फटका मारावा लागेल. मी पहिलेच म्हटलं होतं या संघासमोर 30 ते 35 धावा गोळा करावे लागतील. नक्कीच आमचा शब्द ऐकला. अंबरदीप दबली संघानं 35 धावा गोळा केल्यात. अजूनही काहीतरी चेंडू शिल्लक असतील. या चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. पूर्ण निघतोय करण. सुंदर गली दिशेने जातोय चेंडू. संकेत शिनकर चेंडूची उचल करणार. 2 धावा. 1 धाव कंप्लीट होते. एका धावीने संघाची धावसंख्या होते 36. या अंकावरती 37 धावींची गरज आहे. 18 चेंडूचा खेळ संपलाय मैदानामध्ये. अमरदीप दवली संघानं धावा गोळा केल्यात आहे 36 आणि 18 चेंडू 37 धावींची गरज. नक्कीच डीजे थांबायचा आहे. यानंतर होणारा सामना केदारनाथ 11 अक्कालपे विपक्ष शिवशक्ती कारगाव हे असा सामना होईल. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांनी आमच्या समोरून कक्षेच्या समोरच यायचं आहे. शिवशक्ती कारगाव संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. केदारनाथ अक्कालपे संघाचा संघनायक सागर सपकाळ. आमचा आवाज तुमच्याबरोबर पोहोचत असेल तर लगेचच नाणेफेकीसाठी यायचा आहे. मी विनंती करतो शैलेश जाधव यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाईल. याचे आपण नाणेफेक करून घ्यायचा आहे. तर शिवशक्ती कारगाव संघाचा संघनायक रुपेश मुसळेंना पाहतोय आपण कर्णधाराच्या भूमिकेमध्ये. नक्कीच आमचा आवाज ऐकला आणि धावत आलेत. याचा आहे पळत यायचा आहे. लगेचच सामना चालू करायचा आहे आपल्याला. या दिवसामध्ये आज एक शेवटचा सामना असेल. एक एक्स्ट्रा सामना होणार आहे. कालच्या दिवसामध्ये वाशुडे संघ हा अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ बाजी मारणार लढत होणार आज वाशुडे संघासमोर. नाणेफेक जिंकलाय शिवशक्ती कारगाव संघानं. नक्कीच 37 धावा गोळा करायचे आहेत 18 चेंडू मागे. नाणेफेक जिंकलाय. क्षेत्ररक्षणचा निर्णय घेतलाय आणि केदारनाथ अक्कलपे संघाला फलंदाजासाठी प्राचारण केले. हा सामना झाल्यानंतर लगेच दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. 37 धावेंचा पाठलाग करत असताना सलामीवीर मैदानाच्या आत निलेश जाधव आणि साहिल याला पाहतोय आपण मैदानाच्या आत. स्ट्रायकर गोलंदाज पाहणार आपण वैभव चाळकेला पाहतोय आपण अमरदीप दवली बंटी संघाकडून. स्ट्राईक एंड वरती पाहतोय निलेश जाधव. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. साहिल नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय. गोलंदाज निघतोय अमरदीप दवली संघाकडून. वैभव चाळकेला पाहतोय आपण मैदानाच्या आत. 18 चेंडू 37 धावेंचा पाठलाग करत असताना सलामीवीर जेपी खिरकंडी संघाकडून निलेश जाधव. सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 37 धावा गोळा करायच्या आहेत. निलेश जाधव आणि साहिल जाधवला पाहतोय मैदानाच्या आत सलामीवीर. गोलिंग मारवरती सज्ज झालाय वैभव चाळके. अठरा चेंडू 37 धावा गोळा करायचे आहेत. पहिला चेंडू निर्धाव फेकतोय वैभव चाळके. पुन्हा एकदा निघतोय वैभव चाळके निलेश जाधवसाठी. पंचांच्या डाव्या बाजूने निघणार निलेश जाधवसाठी. चेंडू हवेमध्ये होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते.
लगातार 2 चेंडू निर्धाव टाकतोय वैभव चाळके. स्ट्राईक एंडवरती निलेश जाधव आणि स्ट्राईक एंडवरती साहिलला पाहतोय आपण. 37 धावेंचा पाठलाग करत असताना जेपी खिरकंडी संघ पाहतोय मैदानाच्या आत. सुंदर गोलंदाजी करतोय लगातार तिसरा आत्ताच झालेल्या कोयना च्या लीग झाल्या त्या लीगमध्ये ह्या गोलंदाज बहुत करामती केली होती, चांगली गोलंदाज केली होती. ह्या गोलंदाजीच्या माध्यमातून वैभव चाळकेच्या माध्यमातून पाहिली आपण. पुन्हा एकदा निघतोय वैभव चाळके निलेश जाधवसाठी. 37 धावेंचा पाठलाग करायचा आहे. बॅट एच होते, झेल होता, झेल सुटतोय. ऋषिकेश चाळकेच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच जर या खेळाडूची जर झेल पकडली असती तर जवळजवळ 90% सामना अमरदीप धवली संघाच्या बाजूने झुकला असता. कारण का निलेश जाधव सारख्याचा झेल सोडणं म्हणजे डोकं फोडी काम आहे मैदानाच्या आत. हा जर खेळाडू शेवटच्या क्षणापर्यंत थांबला तर नक्कीच 37च्या जाग्यावर 40चा आकडा पार करेल, संघ विजय करून मैदानाच्या बाहेर निघेल असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतोय निलेश जाधव. पुन्हा एकदा निघतोय वैभव चाळके. लावड अपील केले, अपील थेटाळले पंचांनी. लगातार 5 चेंडू डॉट टाकले ते या गोलंदाजांसाठी. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत वैभव चाळकेसाठी. आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक मेडल हो टाकतोय का पाहायचं आहे वैभव चाळके. अमरदीप धवली संघाकडून खेळत असताना सुंदर गोलंदाजी पाहतोय. लगातार 5 चेंडू डॉट फेकतोय निलेश जाधवला. अष्टपैलू खेळाडू पाहतोय निलेश जाधव. स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण. सुंदर फटका, चेंडूला भिरकावलंय. 6 धावेसाठी षटकार. बघा 5 चेंडू डॉट काढले पण 7 चेंडूवर 6व्या चेंडूवरती षटकार आला. म्हणजे चेंडूची भर त्यानं भरून काढले मैदानाच्या आत. 6 धावा 10 फलकावरती लागतायत. पुन्हा एकदा निघतोय समीर चाळके. 12 चेंडू आणि 31 धावेंची गरज आहे. 15.5ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक षटकामागे जेपी खिरकंडी संघाला. 31 धावा गोळा करायचे आहेत अजूनही 12 चेंडू मागे. हा मैदानाच्या आत आपण पाहतोय कोयना क्रिकेट असूनचे विद्यमान खजिनदार संदेशजीत चाळके मैदानाच्या आत. पिवळ्या कलरची कॅप पाहतोय आपण त्यांच्या डोक्यावर. नक्कीच त्यांनी भेट दिली मला आजच्या दिवसामध्ये. संदेश चाळके यांना पाहतोय मैदानाच्या आत. सुंदर फलंदाजी केली होती अध्यक्ष साहेब आपण त्यांच्या माध्यमातून. तुम्ही मॅच पाहिली का नाही मला माहीत नाही, पण बॅटिंग त्यांची लाजवाब झाली आजच्या दिवसामध्ये. सुंदर सुंदर गोलंदाजी करतोय. लाऊड अपील केले. फलंदाज बाद होतोय. पहिला आदरा बसतोय जेपी खिरकंडी संघाला. साईल जाईल माघारी डीजे. जाधवला पाहतोय. हा एक खेळाडू हायटर खेळाडू आहे. नक्कीच या खेळाडूमध्ये क्षमता आहे.
6 चेंडू मागे 6 षटकार सुद्धा लगावू शकतो असा हा खेळाडू मैदानाच्या आत पाहतोय कृष्णा जाधव. 31 धावा गोळा करायचे आहेत 11 चेंडू मागे. निलेश जाधवला स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडवरती आणणं गरजेचं आहे. निलेश जाधवला मोठे फटके मारण्यामध्ये माहेर पाहतो आपण निलेश जाधव. पुन्हा बॅट याची होती झेल सोडतोय ऋषिकेश चाळके वारंवार चुकी करतोय. इष्टरक्षीच्या भूमिकेमध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते ऋषिकेश चाळकेच्या माध्यमातून. इष्टरक्षक चेंज करतायत मैदानाच्या आत त्यांचे मोठे बंधू सिद्धेश चाळके याला पाहणारे आपण इष्टरक्षीच्या भूमिकेमध्ये. येणारे 10 चेंडू आणि 31 धावा गोळा करायचे आहेत विजयासाठी. जेपी खिरकंडी संघाला 15.5च्या सरासरीनं खेळणं गरजेचं आहे. मोठे फटके मारावे लागतील कृष्णा जाधव आणि निलेश जाधव. सुंदर फटका चेंडूला भिरकावलाय. चेंडूला निघून गेलाय. चेंडू सीमारेषा पलीकडे 6 धावेसाठी षटकार डिदे. धन्यवाद डीजे. धावसंख्या धापलकावरती लागते 12 या अंकावरती. पुन्हा एकदा निघतोय समीर चाळके. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकलाय. वैभव चाळके झेल खाली येणार. चुकी होणार नाही. दुसरा आदरा बसतोय जेपी खिरकंडी संघाला. कृष्णा जाधव जाईल माघारी डीजे. नवीन फलंदाज येतोय प्रणित. पाहतोय आपण प्रणितला स्ट्राईक एंडवरती. निलेश जाधव नॉन स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज निघतोय समीर चाळके. धवली संघाकडून गोलंदाज निघतोय समीर. स्ट्राईक एंडवरती निलेश जाधवला आणणं गरजेचं आहे. डिफेन्सनी खेळणं गरजेचं आहे. स्ट्राईक चेंज करणं गरजेचं आहे. निलेश जाधवला वरती आणणं महत्त्वाचं ठरेल. 2 धावा. एकच धाव कंप्लीट होते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 13 धावा धावफलकावरती. 2 विकेटचं पतन. 13 धावा. आता निलेश जाधवला मोठे फटके मारावे लागतील मैदानाच्या. जर संघाला विजय करायचा असेल तर नक्कीच मोठे फटकं घेणं गरजेचं आहे. कारण धावा गोळा बऱ्याचशा करायच्या आहेत. जवळजवळ 24 धावा गोळा करायच्या आहेत विजयासाठी. 7 चेंडू आणि 24 धावा. ह्या चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं आहे. ह्या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर नक्कीच मॅचला कलांडी पाहायला मिळेल आपल्या मैदानाच्या आत. पुन्हा एकदा निघतोय समीर. सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये आहे. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण ऋषिकेश चाळकेच्या माध्यमातून. सुंदर फेकी केले. काय खराब क्षेत्ररक्षण पाहतोय. जर या खेळाडूने चेंडू नेऊन निसता हाताने तरी टमा लावला असता तर नक्कीच विकेट पडला असता मैदानाच्या आत. ही चुकी मागा ठरू शकते अमरदीप दवली संघाला. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न निलेश जाधवचा नक्कीच होता. असफल ठरला असता. जर चेंडू नेऊन हाताने जरी लावला असता तर फलंदाज बाद झाला असता. स्ट्राईक चेंज नसती झाली. नवीन फलंदाज वरती खेळला असता येऊन. आता निलेश जाधवला स्ट्राईक भेटले. 6 चेंडू मागे येणारे 6 चेंडू 21 धावेंची गरज आहे विजयासाठी. बघा नक्कीच अमरदीप दवली संघाला ही चुकी मागा ठरू शकते. कारण का निलेश जाधव सारखा फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण. निनातला पाहतोय आपण. एस्ट्रेकच्या डबल एस्ट्रेकच्या मागे बंटी चाळकेचे छोटे बंधू काय चुकी केले
मैदानाच्या आत जरी मागात पडली तर नक्कीच अमरदीप दवली संघ त्याच्या डोक्यावर बसेल. गोलंदाज येतोय संदेश चाळके. 6 चेंडू 21 धाब्यांचं लक्ष आहे. निलेश जाधव स्ट्राईक एंडवरती पाहतोय. साहिल नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण. संदेश निघतोय. गोलंदाज संदेश. चला पास करायचा आहे संदेश चाळके. 6 चेंडू 21 धावा. 21 धावा 6 चेंडू. कशा पद्धतीनं चेस करणार निलेश जाधव. सुंदर फटका. वैभव चाळके जेल खाली येतोय. जेल सुटे पण सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावे संघाची धावसंख्या वाढते 18 या अंकावरती. 5 चेंडू 19 धावा. 19 धावा 5 चेंडू. कशा पद्धतीनं गोळा करणार निलेश जाधव. सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण संदेश चाळकेच्या माध्यमातून. 5 चेंडू फेकायचे आहेत आणि जेपी खिरकांडी संघाला 19 धावा गोळा करायचे आहेत. कशा पद्धतीनं करणार निलेश जाधव. स्ट्राईक एंडवरती साहिल ला पाहतोय आपण. नॉन स्ट्राईक एंडवरती निघतोय संदेश चाळके. सॉरी प्रणितला पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. सुंदर फटका. कार्पेट बंधन चेंडू घेतलाय. समीर चाळके चेंडू उचलणार फेकणार. अपील केले आणि फलंदाज बाद होतोय. जेपी किरकंडी संघाचा एक मोठा आधरा म्हणजे मोठा मासा गळाला लावलाय. मोठा निर्णय घेतलाय. लगेचच हा सामना झाल्यानंतर 1 मिनिटामध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. निलेश जाधव बाद होतोय. मोठा हादरा बसलाय. नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये. साहिल. साहिला पाहतोय मैदानाच्या आत. साही. 4 चेंडू शिल्लक असतील. 18 धावा गोळा करायचे आहेत. 3 मोठे फटके मारावे लागतील. प्रणितला स्ट्राईक घेणं गरजेचं आहे कारण त्या खेळाडूमध्ये क्षमता आहे षटकार आणि चौकार मारण्याची. प्रणित नॉन स्ट्राईक एंडवरती पाहतोय. स्ट्राईक एंडवरती साई या फलंदाजाला पाहतोय आपण. सुंदर यष्टिरक्षक केलं सिद्धेश चाळकेनं. चेंडू हवेमध्ये. बंटी चाळके झेल खाली येणार. चुकी होणार नाही. तिसरा आदरा बसतोय जेपी खिरकंडी संघाला. नवीन फलंदाज जातो यश. डावखुऱ्या हाताचा फलंदाज पाहतोय यश. ह्या फलंदाजाला 3 चेंडू वरती 3 षटकार मारावे लागतील. 3 चेंडू 18 धावा विजयासाठी जेपी खिरकंडी संघाला. सुंदर फटका. चेंडू हवेमध्ये. फलंदाज बाद आहे का. आता काय झेल पकडलाय. बाद दिलाय फलंदाज. बघा आडुशीचे स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी. फलंदाज बाद. काय
एक चेंडू आणि 14 धावेची गरज. पुन्हा एकदा संदेश चाळके श्रीनाथसाठी. सुंदर सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता होते. तिसरा षटक संपलाय. 3 षटकांतीन अमरदीप धवली संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. चला शिवशक्ती कारगाव